नमस्कार मित्रांनो, सारजी आहे गपना ती कालवड पण परेशान करते त्याला. आज चिमण्याला इकडं साईडला आणलं होतं. आता बैलांना मी आज हिरवी कुट्टी टाकली. ही कुट्टी कशी आहे तुम्हाला सांगतो, ही ज्वारीची कुट्टी हिरवी, तरी पण आता बैल खात नाहीत. ह्याच्यातला पाला खाल्ला राहते. चिमण्याने पानं खाल्लीत आणि जेवढी तोंडाली होती तेवढी, बाकीची कुट्टी तशीच राहून दिली. हे बघा अशी होती. आणि ही ज्वारीची कुट्टी बैल पण आता काय झालं, उन्हाळा आहे ना, जरा खायला कंटाळेत, पाणी जास्त पितात आणि खातात कमी. तर त्याच्यामुळं आणि सकाळून हे कामावर होते, मग त्याच्यामुळे मी आज ह्यांना आपल्या काटवळाची कुट्टी आणली होती. बघा सरजा पुढं पण ही हिरवी कुट्टी आहे ना, तर ही आहे काटवळाची कुट्टी. पण सरजानी पण पानं खाल्लेत आणि चिपाडं तसेच राहून दिलेत. हे गोलक्या चकत्या तशाच ठेवल्यात. आता कुट्टीने बघा हेवढाले चकते बरोबर गोल होतात. तर नवीन कुट्टी मिशन आहे ना, तर त्याच्यामुळे बघा गोल पीसेस होतात हेवढाले अंतराचे. सारख्या खा ना आता कुट्टी. आता ह्याच्यापेक्षा तुला काय आणायचं रे ठोंब्या. आणि आज बैलांनी चांगलं काम केलं, भरपूर काम केलं. आवतावर होते सकाळ, बाकीच्यांचं चालू आहे आराम. आज लई दिवसातून ना गुरं चरायला सोडले होते. हरण्या सोडतं बाकीचे गुरं आहेत ना ह्या लाईनचे, हे सगळे चरायला सोडले होते आपल्या इथे शेजाऱ्यांच्या पाठीमागच्या शेतात. ए लाड, तर इथं गावात गेलती आजीसोबत. तर ते लाडूच्या मागचे शेत आहे ना, तर तिथं सोडले ते गुरं चरायला. तर आज लय पळवलं पप्पाला गुरांनी, कारण की बऱ्याच दिवसातून सोडले होते ना, तर त्याच्यामुळे थोडंसं परेशान केलं. तर ना आता तुम्हाला घराच्या कोपऱ्यात चिमणी दिसते ना काळी, तर ह्या चिमणीचं पिल्लू आहे तिथं त्या खोक्यात. केव चोच उघडत नाही, पण तब्येत चांगली राहते त्याची. चोच उघड. हां, पण त्याची तब्येत बरी आहे, राहू दे त्याला तिथंच. हे बगऱ्या, हे बघा हा बगीरा आहे. बगीऱ्याचं काय होतं माहिती का, त्याला गरमी सहनच होत नाही, तो दुपारच्याला आहे ना लयच करतो. आता ही गाय कशी करते, स्टॅलिनचं कसं पोट हालते. आता तिकडे बघा वृंदागंगाचं, ह्या देवशिणीचं एवढं पोट हालत नाही, म्हणजे धापा भरत नाही. तर तसं गरमीमुळं ती परेशान होती. तर बगिऱ्याला दुपारी लय परेशान होती. बगिऱ्याची 12 वाजून ते 4 वाजेपर्यंत, बगिऱ्यानं 4-4:30 वाजेपर्यंत त्याचं पोट नुसतं असं आत बाहेर होतं. त्याला गरमीने लय परेशान होती. परत मी जंताचं औषध दिलं होतं ना, तर त्याच्यामुळे त्याला पातळ संडास पण लागली. पण जंताचं औषध दिल्यावर नॉर्मली 1-2 दिवस पातळ संडास करतातच. तर गरमीने लयच परेशान होतं वगैरे. आता काय करणार, मी त्याच्या अंगावर पाणी टाकलं ना, तर पाणी पण काय मी टाकतो आणि लगेच 5 मिनिटात तर पाणी वाळून जातं. त्याला पाहिजे बगिराला पाहिजे तिकडं हिरेपाशी, म्हणजे आपली धनश्री ना, तर तिथं म्हणजे झाडाच्या साधी. पण काय होतं, गुरं भरपूर आहेत, मला सोडबांध म्हणजे आता नकोच वाटे जास्त करायला, म्हणजे वेळच भेटत नाही तेवढा. आणि ह्याला जर तिकडं झाडाखाली राहून दिलं तर त्या स्टॅलिनला त्याची सवय लागली, म्हणजे दूध काढताना ते लांब असलं ना तर ओरडते सारखी. मग त्यामुळे ते डोकेदुखीच नको म्हणून त्याला इथं ठेवले. त्याच्या आईमुळे त्याला इथं ठेवलं मी, नाही तर झाडाखाली तो चांगला राहील. मी काय होतं दुपारी तुम्हाला मी कधी तर दाखवून, जसं जीवन वाढणं तर त्याचं पोट आतबाहेर तो मागे पुढे हालतो, म्हणजे ॲटोमॅटिकच हालतो तापमान जास्त झाल्यामुळं. असं होतं. बाकी नंदिनीला काही त्रास नाही, पण बगिराला होतो थोडा त्रास. बादलला इथं बांधलं तर मी गप ना लयच घाई तुला चावायची. तो चावतो की नाही माहीत नाही, पण तोंड तर इकडं असं करतो माझ्या हाताकडं. तर ह्याला इथं पाय बांधलं एक, त्याचा बांधावंच लागतो, नाही तर तो सारखं उड्या आणतो. आणि हे कडवळ आहे ना, तर ते भिजवायचं चालू आहे. ह्याला पाणी द्यायला उशीर झालं, 5-6 दिवस झालं तो भिजवायला आले कडवळ, म्हणजे आता सुकत आहे. पलीकडून भिजवायला चालूच केलं एका बोरने, दुसरा बोर आपला बंद पडला आहे, तर त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. तर त्याच्यामुळे त्याची मोटर जळाली दुसऱ्या बोरची, त्याच्यामुळे आता नेपेर पण सुकतं आहे. मोटर आपण नीट करून घेऊ 1-2-4 दिवसात. शुभश्रीने पेर आणि वरण दोन्ही मिक्स कुट्टी टाकली, आणि इकडे छोट्या पिल्लीला ठेवली धनश्रीला कुट्टी पाठीत. हा ते सकाळून नाही खात, पण दुपारून खायला लागते ते गुरांचं बघून. तिला पण आता चांगलं कळलं की हे आपल्याला खायला ठेवतात, ते आपल्याला खायचं आहे. आज बादलला चरायला बांधलंय. ह्याचे पाय बांधलेत बरं का. पाय बांधायला नाही बांधायला पाहिजेत असं मला पण अगोदर वाटतं,
पण त्याची उचलकूद बघितलं वाटतं त्याचे पाय बांधलेलेच बरोबर आहेत. तर त्याच्यामुळे त्याचे पाय इतके बांधले जवळ ना तरी तो कम्फर्टेबल आहे. तो तेवढ्या ह्याच्यात आरामात चरतो आहे. नाहीतर तो काय होतं रिकाम्या उड्या मारतो इकडं तिकडं, मग त्याच्यामुळे त्याचे पाय बांधलेलेच बरे आहेत. आता पाय बांधलेत ना गुपचूप गवत खातोय व्यवस्थित. आणि दिवसभर तर पाय त्याचे रिकामीच होते. एक हलकासा बांधत असतो एक, म्हणजे तशी तर गरज नाही पण सेफ्टीसाठी बांधत असतो. कारण की आपले गावरंगूर आहेत ना तर त्याला जरा घाबरतात, म्हणजे बावरतात त्याला बघितलं. मग त्याच्यामुळं त्याचं मी दिवसभर त्याला म्हणजे जरी तोंडातून सुटला ना गळ्यातले दावं त्याच्या कानातून वरून निघला ना गळ्यातला खंडा तरी पण तो पाठीमागे पाय बांधलेला राहावा म्हणून मी सेफ्टीसाठी बांधत असतो. रात्रीच्याला बांधत नाहीत, एरवी बांधत नाहीत. फक्त तो त्याच्या खायच्या जागेवरून बदलला तर मग त्याचे आपण पाय बांधतो. आणि त्याला इथं गवत आहे खायला, इथलं गवत खायला, समोर पण गवत आहे त्याला खायला. कारण मी त्याला तळ्याकडे नेलं होतं त्या दिवशी दाऱ्यावर, तर एवढेच पाय बांधले होते. ह्याच्यापेक्षा थोडीशी 4 बोटं लांब असतील. तर तो लय मस्ती करत होता. पाय बांधले तरी तो कशा एवढे हाणत होता त्यालाच माहिती आहे. पण तो पळायचा प्रयत्न करत होता पाय बांधले तरी. आणि मी तर त्याला बसूनच घेऊन गेलो होतो. असं तळ्यावरून गोल गेलो होतो घेऊन. मग थोडाफार चालला होता तर तरी पण तो तळ्याकडे शेतात मस्ती करत होता. आणि त्या दिवशी लाल कदावा मी नेलं नव्हतं तर मी त्याचा लगाम काढूनच त्याला बांधलं होतं. तर तो काय कंट्रोलच होत नव्हता. त्याच्यामुळे आज जरा ज्या आकडून पाय बांधलेत की म्हटलं बघावं एवढे जर अंतर ठेवलं तर तो कम्फर्टेबल राहतो का, म्हणून नंतर म्हणजे बाहेर कधी नेला तर एवढंच आकडून पाय बांधायला. कारण की आपण काटात वगैरे नेणार आहेत ना त्याला, मग तिकडं नेलं तर आपण काम करेपर्यंत त्यांनी खावा. तर त्याच्यामुळे त्या हिशोबाने आपण त्याचे पाय बांधायचं मी बघतोय जमत आहेत का तेवढे. तर ह्यावेळेवर तो ॲडजस्ट होतोय. हा आणि दुसरी गोष्ट असं काय नाही बरं का, मी त्याचा मागा पाय बांधला होता दुपारी, तर त्यावेळेस पलीकडचा मागचा पाय बांधला होता, डावा पाय मागचा बांधला होता. आणि आता मी उजव्या साईडचे ते दोन्ही पाय बांधलेत. तर आणि त्या दिवशी तळ्याकडे बांधले होते ना तर त्यावेळेस डाव्या साईडचे बांधले होते. म्हणजे असे एकच पायने वेगवेगळे पाय बांधतोय बदलून बदलून, म्हणजे एकाच पायाला सारखा प्रेशर येऊ नये. आणि आपण त्याला थोडी सारखं बांधून ठेवतात. आणि काय होतं बांधतो कशामुळं, मी जरा नवीन आहे म्हणजे त्याला तशी बांधायची पण गरज नाही सवय लागल्यावर. पण मी नवीन आहे मग त्याच्यामुळं थोडीशी सेफ्टी घ्यायची काळजी. आज मी ना आपला बन्सी गहू होता ना तर त्या शेतात ज्वारी होती. हार्वेस्टरने कापून परत त्या ज्वारीलाच फुटून परत ज्वारी उगवली होती. तरी पातळ पातळ ज्वारी आहे ना. तर हे कडवळ मी आज कापलं गुरांसाठी. तर हे बघा इथं एक बंडल आहे आणि असेच बंडल ठेवत गेलो मी, कारण की पातळ आहे ना तर त्याच्यामुळे कुठेच बंडल आहेत. दुपारी हेच कडवळ मी बैलांना खायला टाकलं होतं. आणि आता एक 5-6 कवळे ह्याचेच, 5-6 नाही एक 7-8 कवळे असतील ह्याचे. तर ते 7-8 कवळे मी गोळा करून घरी टाकतो. तो बादल बघा इथं चरायला होता तर इथलं गवत खाऊन असा गोल तिकडे गेला चरत. आणि तो पलीकडचे 2 पाय टिकून पण अलीकडचा मागचा पाय वर घेतो, म्हणजे माशी वगैरे बसली तर हाणायला. तसं शेपट पण आहे त्याचा. काय कसं चरतोय शांत, त्याला असं चरायला पाहिजे. त्याच्या पहिल्या मालकाकडे त्याला लय चरायला होतं असं, म्हणजे दिवसभर चरायलाच. आता आपले पाठीमागच्या शेजारी शेतात गाया बांधल्यात बरं का. कुठे हा बघा ही काबरी डुबरी तिकडंच आहे त्या लिंबाच्या झाडाकडं काबरीच्या मागं. आणि तिकडं गावरान तिकडं वर बांधले जराशी दिसत नाहीत वाटते थांब. हा ते गावळान तिकडे आहेत. आई बसली इथं जप करीत, ही लाडू बसली इथं माझ्या मांडीवर. हरे कृष्ण म्हण ना. आणि समोर पप्पा थांबले तिथं आवतावशी ओम म्हणतोय आऊत. असे आम्ही चौघं बसलोत. हरे कृष्ण म्हण. हरे कृष्ण म्हण. हे आहे आपलं आऊत चालू आहे ते मोसंब्याचं शेत आहे. हरी बोल म्हण सगळ्याला हरी. आणि हे काय नांगरेटीचं शेत आहे ना, नांगरेटीच्या शेतात चालल्यामुळंच बैलांच्या पायाला जखमा होतात. म्हणजे ढेकळं जरा कडक असतात. एक पाऊस पडायला पाहिजे, अवकाळी पाऊस पडला ना मग ढेकळं जरा मऊ होतील. आपण नांगरल्यापासून पाऊसच नाही पडला तर काही नाही पडलाच नाही. मग त्याच्यामुळे थोडेसे ढेकळामधून चालावं लागतं ना, तर त्याच्यामुळं बैलांचे थोडेसे सालटे निघतात पायाचे. पण झालं हे शेवटचं शेत आहे, ह्याच्यानंतर मग आवथाण्याचंच झालं. चिमण्या जास्त बेजार झाले. सर्जा पण होतं बेजार त्याच्या गाजरे नक्यात त्याच्यामुळं. चिमणे चल चल.
आणि आपण बैलांना काय नाही 2 म्हणजे 4-5 दिवस आरामच होता फक्त आता. आणि बैल परेशानले होते तरी ढेकळात, पण कसं एक पर्याय नसतो त्यांना पण आणि आपल्याला पण. उन्हाळी मशागत थोडीफार व्हायला पाहिजे. आणि ओमला कसं थोडं परेशान करतात. हे चला आऊत बी सुटलं लगेच. पप्पा सोडतायत आऊत. धरलं नाही तिला. झालं आता बैलांचं काम. तेव्हा तो गौरंग ओरडतोय. आत्ता बांधले त्यांना. आणि इथं काबरी आणि पलीकडची डुबरी चारायची सवय. डुबरी कशी खाते निवांत, म्हणजे तिला हमखास चारायची सवय. आता थोडंसं गवत खाऊन देतो बैलांना. बिचाऱ्यांनी काम केलंय आज. चिमणे तुला चारायचं नाही का? इथं गुरांना कसं थोडंसं म्हणजे चारायला आवडतं आणि इथं थोडं हिरवं गवत आहे ना, त्याच्यामुळे थोडं खाऊन देतो ह्यांना. आता थोडंसं बाजूला घेऊन गेलो होतं आंब्याच्या शेतात, म्हणजे थोडासा रिकामा वेळ होता. आज कामं लवकर आटोपलेत ना थोडं, मग वेळ होता. बादलला पण अलीकडे चारायला बांधलं होतं. म्हटलं थोडं फिरून आणावं त्याला पण. थोडंसं रोडवर मी एक चक्कर मारली, ओमला एक चक्कर मारली, नंतर ओमला बसून गेलो होतो तिकडं आंब्याच्या शेतात. मग आता म्हटलं थोडंसं फास्ट येतं ना, मग त्याच्यामुळे म्हटलं मी घेतो. ओम जरा घाबरतो, म्हणजे त्याची आता 4थी वेळेस बसायची घोड्यावर, जरा घाबरतो. लहान आहे ना ओम पण. ह्याला आता परत दूध चालू केलं बरं का. ह्याचं काय झालं ना, जरा तब्येत खराब झाली ह्याची. काय तर दुपारची हीट जमत नाही रे. नाही तर नंदिनी पण आता 1.5 महिन्याची झाली ना, त्यावेळेस आपण तिचं दूध किती कमीच पाजत होतो ना सीतापेक्षा. ह्याला काय झालं, दुपारची गरमी सहन होणार शेडमध्ये. आता ह्याची ना मी जागा बदलतो. उद्यापासून ह्याला आपण धनश्रीपाशी बांधू. म्हणजे आता बसून दूध पितो आज म्हणून थकला नाही बरं का. त्याला बाहेर काढले, तो थोडा घास खाऊन बसलाय. पण याला परत दूध चालू केले कारण की तब्येत खराब झाली त्याची. त्याला 15 दिवस चांगली तब्येत होईपर्यंत दूध चालू करायचं. त्याला खुराक ठेवलं होतं, पण त्याने रात्री खुराक नाही खाल्लं. बाकी गव्हाणीत खात होता तो चारा वगैरे, पण खुराक नाही खाल्लं त्याने. मग त्याच्यामुळे आपण दूध चालू केले त्याला. नंदिनी खुराक खाते, मग परत एक 15 दिवस चारायचं. आणि सध्याला काय होते त्याचा मेन प्रॉब्लेम काय माहिती आहे का, दुपारी तर पार जीभ बाहेर काढायची वेळ येते. आता गरमीच तेवढी, तो तरी काय करेल. आणि लहान जरच्या गुरांना प्रॉब्लेम राहतो. ह्यांना पाहिजे फॉगर, पण फॉगर तर नाही आपल्याकडे. म्हणून ह्याला उद्यापासून झाडाच्या सावलीत बांधणार मी.